वरळी डोममधील मृत्यू प्रकरणात ड्रग्सचा वापर नाही असं पोलिसांकडून सांगितलं जात आहे। वैभव गांगुर्डेच्या मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट असल्याचंही पोलिसांनी सांगितलंय। शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचं कारण स्पष्ट होईल असं पोलिसांनी सांगितलंय। उपचार सुरू असलेल्या तरुणीनं दारूसह एनर्जी ड्रिंक्स सेवन केल्याची बाब समोर येते असं पोलिसांकडून सांगितलं जात आहे। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडून। कृष्णा, या सगळ्या प्रकरणी एक महत्त्वाची बाब पोलीस स्पष्ट करतायत, मृत्यू प्रकरणात ड्रग्सचा वापर नाहीये। श्रुती, खरं तर एक मोठी अपडेट म्हणावी लागेल आणि यावरती मुंबई पोलिसांनी ही अधिकृत माहिती दिलेली आहे। खरं तर मृत्यू झालेला वृषभ गांगुर्डे जो वकिलीचं शिक्षण घेतलेला स्टुडंट होता, त्याने कलकत्त्यामधून शिक्षण घेतलेलं होतं आणि त्याने या कॉन्ट्रॅक्टला हजेरी लावल्यानंतर अचानकपणे तो चक्कर येऊन खाली पडला आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालेला आहे। मात्र त्याचा मृत्यूचं कारण अद्याप तरी समोर आलेलं नाहीये। मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये अद्याप तरी ड्रग्सचा अँगल आलेला नाही, कारण दुसरी जी काही उपचार सुरू असलेली मुलगी आहे ती ओडिसावरून खास या कॉन्सर्टसाठी आलेली होती आणि तिला सुद्धा चक्कर आल्यामुळे ती बेशुद्ध पडली आणि तिच्यावरती उपचार जे आहेत ते जसलोक रुग्णालयामध्ये सुरू आहेत। मात्र तिच्याकडे करण्यात आलेल्या चौकशीमुळे दरम्यान तिनं दारू आणि एनर्जी ड्रिंक हे एकाच वेळी या दोन्ही गोष्टींचं सेवन केलेलं होतं। मात्र तिच्या तपासणीमध्ये सुद्धा तिनं ड्रग्सचं सेवन केल्याचं समोर आलेलं नाहीये, त्यामुळे ड्रग्सचा अँगल अद्याप तरी या प्रकरणामध्ये आलेला नाहीये। नक्कीच अपडेट्स घेत राहणार आहोत।